नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. शिवव्याख्यानाची अखंड परंपरा राखणाऱ्या समाजसेवक मिलिंद सूर्यराव आणि शुभांगी सूर्यराव आयोजित सानपाडा सामाजिक संस्थेच्या वतीनं शिवजयंती महोत्सव 2026चं आयोजन सानपाडा सेक्टर 8 येथील संत गाडगे महाराज मैदानावर करण्यात आलं होतं. तिथीप्रमाणे साजरा करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कटाले यांच्या हस्ते प्रथम शिवप्रतिमेचं पूजन करून शस्त्रपूजन करण्यात आलं. यावेळी महारुद्र मर्दानी आखाड्याच्या वतीनं काठी लाठी लढत तसेच तलवारबाजीचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत रयतेचा राजा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसारचा हा जयंती सोहळा आणि हा सोहळा सेक्टर 8 सानपाडा या ठिकाणी सानपाडा सामाजिक संस्था मुख्य आयोजक शुभांगी सूर्यराव आणि मिलिंद सूर्यराव यांच्या वतीनं जोरदार टाळ्या उद्या. खूप छान, खूप छान. शिवजयंती उत्सवानिमित्त सुप्रसिद्ध लोकव्याख्यानकार प्राध्यापक विशाल गरड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरील व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. असं हे व्याख्यान ऐकण्याचा लाभ हजारो शिवभक्तांनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराज हा विचार हा फक्त सरंजामशाहीत महत्वाचा नव्हता, राजेशाहीत महत्वाचा नव्हता, तर आता आमची ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीत सुद्धा आम्हाला सरंजामशाहीतला राजेशाहीतला एक राजा श्रेष्ठ वाटावा एवढं मोठं कर्तृत्व माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना 17व्या शतकात करून ठेवलं आहे. त्या काळात जी आजची परिस्थिती आहे याच्यापेक्षा फार वेगळी परिस्थिती होती. आज आम्ही लोकशाहीमध्ये निवडणुका घेतो, माणसातून माणसं निवडून येतात, परंतु त्यावेळेस राजेशाही असताना सुद्धा जे लोककल्याणकारी राज्य होतं, जे समतेचं राज्य होतं, जे सगळ्यांना घेऊन उभा करण्याचं राज्य होतं, 18 पकड जाती आणि 12 बलुतेदारांना सोबत घेऊन निर्माण केलेलं राज्य होतं, हे महाराजांनी तयार केलं. त्यामुळे जो कोणी राजकीय क्षेत्रात कार्यरत असेल, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असेल, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असेल, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असेल, तुम्ही कुठेही जा, तुमचा सगळ्यात मोठा सर्वोच्च आदर्श हा छत्रपती शिवाजीराजे असतात. तर या शिवजयंती उत्सवास नवी मुंबई मनपा प्रभाग 19चे नगरसेवक भाऊ भापकर, सुनील कुरकुटे, शिल्पा ठाकूर, जगदीश पाटील, राजेश ठाकूर, सानपाडा पोलीस ठाण्याचे PSI कृष्णा कुटे, डॉक्टर आर्यन पाटील, डॉक्टर उदय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश आमले, शिवसेना विभाग प्रमुख महेश बनकर, उपविभाग प्रमुख तानाजी पाटील, मनसे विभाग प्रमुख योगेश शेटे, ज्येष्ठ नागरिक संघ सानपाडा अध्यक्ष मारुती विश्वासराव आणि कार्यकारी समिती 750 गार्डन ग्रुप रणवीर पाटील, धनगर समाज नेते महादेव अर्जुन आदी मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती लावली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सानपाडा सामाजिक संस्थेचे प्रवीण कांबळे, लक्ष्मण देवकर, निशांत आगलावे, मनीष डोके, सचिन शेकटकर, प्रवीण नारकर, तानाजी शिंदे, शामराव मोरे, रोहित चोरामले, उल्हास शिंदे, विनोद वाडकर, सीमा बोराडे, समृद्धी घोसाळकर, देविका साळसकर यांनी मेहनत घेतली. तर सानपाडा सामाजिक संस्थेचे सर्व सभासद आणि सानपाडा विभागातील नागरिक शिवविचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नमस्कार, मी लोकव्याख्यानकार विशाल गरड. आज आपल्या सानपाडा नगरीमध्ये आमचे मित्र समाजसेवक आदरणीय मिलिंद सूर्यराव आणि शिवाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्मान्य शुभांगीताई सूर्यराव यांनी जो लोकप्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मिरवण्याचा विषय नसून ते डोक्यात मुरवण्याचा विषय आहे आणि याचाच विचार डोक्यात घेऊन आज आपल्या या सानपाडा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या सानपाडा नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जय जयकार होणारा कार्यक्रम आयोजित झाला. त्याबद्दल खरंच मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा आपल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
परंतु तो विचार जर अशा व्याख्यानाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून मांडलाच गेला नाही तर महाराज फक्त मूर्ती म्हणून शिल्लक राहतील, प्रतिमा म्हणून शिल्लक राहतील. परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आपला राजा पुन्हा एकदा जिवंत करायचा असेल तर मला वाटतं तो विचाराने जिवंत केला पाहिजे. मी देखील महाराष्ट्रभर 3000पेक्षा जास्त व्याख्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संदर्भात दिली आणि त्यातून मला प्रकर्षानं हेच जाणवलं की जोपर्यंत मिलिंद सूर्यराव यांच्यासारखे आयोजक या महाराष्ट्रामध्ये आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजाचा विचार हा सर्वसामान्य तळागाळामध्ये रुजत राहील. धन्यवाद. या ठिकाणी शिवाजी महाराजांचे विचार जे आपल्या सानपाड्यातले समाजसेवक मिलिंद सूर्यराव साहेब किंवा आमच्या शुभांगी सूर्यराव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या सानपाड्यातल्या तरुणांना सगळ्यांनाच या ठिकाणी चांगले विचार दिलेत आणि ह्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज आहे. मी या मिलिंद सूर्यराव आणि शुभांगी सूर्यराव खरोखर खूप धन्यवाद देतो. आणि त्यांनी सांगताना असं सांगितलं होतं की सर्वांनी विथ फॅमिली यायचं, कुटुंबासहित यायचं, म्हणतात ना चुरबद आमंत्रण, अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी सगळे मोठ्या संख्येने लोक आले. आणि मिलिंद सूर्यरावचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही फॅमिली शुभांगी आणि मिलिंद हे विद्यार्थ्यांना घेऊन किल्ल्यावर जातात. हा एक फार चांगला घेण्यासारखा गुण त्यांच्यामध्ये. त्यांच्या सामाजिक कार्याला मी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेली 15-16 वर्ष या सानपाड्यामध्ये आम्ही शिवजयंती साजरी करतो आणि ती तिथीप्रमाणे, बऱ्याचदा तिथीप्रमाणे संकष्ट चतुर्थी असते आणि उपवासाचा प्रसाद आम्ही या ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करत असतो. पण या ठिकाणी जेव्हा वक्ता येतो तो वक्ता कोण ही लोकांना एक उत्सुकता लागलेली असते. जेव्हा आम्ही विशाल गरड सरांचं नाव जेव्हा आमच्या पत्रिकेत छापलं, जेव्हा बॅनरवर छापलं, तेव्हा अनेक लोकांचे मला फोन आले, साहेब आम्ही व्याख्यानाला येणार. बरं, येणार एकटा नाही, विथ फॅमिली आम्ही येणार. आज तुम्ही गर्दी पाहिली असेल की कोणताही राजकीय प्रभाव नसताना केवळ एका संदेशाखातर किंवा आमचा गेलेला मॅसेज किंवा लावलेले बॅनर, या बॅनरवर एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत असतात. लोकांना विचार पाहिजे, लोकांना एक चांगले संस्कार पाहिजेत आणि ते विचार, शिवरायांचे विचार, शिवराय घराघरात, शिवराय मनामनात, या प्रेरणेने, या विचाराने आम्ही ते विचार घराघरात पोहोचवण्याचं काम करण्याचा प्रयत्न करतो. एक छोटेखानी प्रयत्न करतो. तुम्ही पाहिलं असेल गेल्या वर्षी प्रशांत देशमुख आले होते, त्याच्या आधी विनीत यशवंतराव होते, त्याच्या आधी प्राध्यापक कदम होते, प्राध्यापक गावडे, प्राध्यापक बोराडे, आप्पा कदम, आप्पा परब यांच्यासारखा एक उत्कृष्ट, आणि या महाराष्ट्रातला एकही किल्ला ज्या माणसाने पायी फिरला नसेल अशा व्यक्तीचं प्रथम आमच्याकडे या ठिकाणी व्याख्यान झालं होतं. आणि ती प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने ही जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा माझे आदरणीय गुरुवर्य शिवभक्त साबीरभाई शेख यांनी आम्हाला किल्ल्यावर जायला शिकवलं. आणि त्या प्रेरणेने खऱ्या अर्थाने शिवचरित्र, शिवव्याख्यान आयोजित करून शिवरायांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खरं त्या प्रेरणेने मी करत आलो आहे. आणि त्या गुरुवर्यांना मी खऱ्या अर्थाने सलाम करतो. आज जर साबीरभाई असतं तर खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं असतं की माझा शिष्य किंवा माझा मुलगा आज शिवरायांची, म्हणजे माझ्यानंतर कोणतरी वाटचाल पुढे करणार आहे, शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणारा कोणतरी आहे, ह्या आनंदाने ते घेऊन गेले असते. आज जरी साबीरभाई आज जनमानसात नसले, या पृथ्वीतलावर नसले, तर त्यांचे विचार, त्यांनी मला दिलेले विचार ते घराघरात पोहोचवण्याचं काम, शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचवण्याचं काम. बऱ्याचदा साहेब तुम्ही उल्लेख करताना सांगितलं की 12 बलुतेदार, माझा गुरु मुस्लिम होता शाबीर शेख, ते चांगले व्याख्याते होते, शिवरायांच्या विचारांच्या प्रेरणेने चालणारे होते. आणि त्या प्रेरणेनेच जर गुरुवारीने दिल्ली प्रेरणा ती घराघरात पोहोचवण्यासाठी मी आतापर्यंत काम करतो आहे. आज या संख्येने बघितलं असेल, मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिली, ती प्रेरणा आहे. त्या गुरुवारांच्या प्रेरणेने हे जे माझ्यावर तात्वर काम चालू आहे, लोकांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि आम्ही जे काय पेरतो ते समोर उगवलेलं तुम्हाला दिसतंय, हे आजच्या या व्याख्यात्यांच्याकडनं पाहायला मिळालं असेल. पुढच्या वर्षीसुद्धा साहेब असंच तुमच्यासारखा एक चांगला मोठा व्याख्याता या ठिकाणी यावा. आणि मी बऱ्याचदा विचारतो साहेब मानधन काय, हा मी बऱ्याचदा प्रश्न विचारत असतो. व्याख्याते सांगतात की एवढ्या लांबून आम्ही येतोय, तुम्ही जे मानधन द्याल ते आम्ही घ्यायला तयार आहोत. हा मनाचा मोठेपणा व्याख्याता दाखवत असतो आणि मला असे व्याख्याते मिळतात. यात खऱ्या अर्थाने मी माझ्या मनाचा म्हणजे मला मिळणारा जो आनंद जो आहे त्यांच्याकडे आलेलं उत्तर पाहून मिळतं. साहेब धन्यवाद, तुम्ही या ठिकाणी आलात, चांगलं व्याख्यान दिलं. माझी परंपरा ही राखण्याचं काम तुम्ही केलं, त्याबद्दल तुमच्या सेवारूपी या व्याख्यानाला मी खऱ्या अर्थाने मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन तुमचं करतो. असंच पुढच्या वेळी सुद्धा एक चांगला व्याख्याता आम्हाला द्या, तुमच्यामार्फत एखादा व्याख्याता द्यावा ही अशी विनंती तुम्हाला करतो. आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक आली, त्या सगळ्या लोकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.